स्वप्ने माझी पायावरती उभी, उंच इतकी की आकाशी भिडणारी. प्रज्वलित माझ्यासाठी चंद्राला स्पर्शते लगेर आवाजाची, माझ्या गोड स्वप्नांची सुरुवात ही. कल्पना कल्पना. हा गुरमीत आपल्या दोघांच्या नशिबाचं टाळं उघडेल नक्कीच. पण कसं पिंकीजी? तू एक काम कर बघू, गुरमीतचा चांगला मित्र बन तू. एक इतका खास मित्र ज्याच्याशी तो सगळ्या गोष्टी शेअर करेल. हे बघ बघ बेटा, तू मला जरा नीट बघ समज. माझा कल्पनावर संशय नाही मुळीच, पण बेटा मला असं दिसतंय की तुझी बघ तिच्यावर नजर असणं गरजेची आहे. ती कुठे जात असते, कोणाला भेटत असते, हे सर्व तुला माहित असावं रे. गुरमीत फक्त माझा एक चांगला दोस्त आहे आणि काही नाही. समजलं तुला? प्लीज आजच्या नंतर मग असं मला विचारणं पण थांबव, नाहीतर मग जगणं अवघड होईल रे विकी. स्वप्न बघून झालीत पण घाबरते खूप. तुझी स्वप्न पूर्ण होतील. मिसेस कुमार, अशा तर तुम्ही खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारता हो. पण तुमच्या मुलाने बघा एका हॉटेलच्या लॉबी मॅनेजरशी लग्न केलं. बरं तुम्ही करणार तरी काय? एकुलता एक मुलगा जो आहे, गप्पच राहिलात. आणि काय पण तुमची सून सुंदर पण खूप आहे. आम्हाला पण वाटलंच नव्हतं तुम्ही इतक्या छोट्या घरच्या मुलीला पण तुमच्या घरची सून बनवाल. चांगलं आहे, छोट्या घरची आहे म्हणून हो काय, संस्कारी मात्र असावी. खरंच आहे, संस्कार खूपच जरुरी पण असतात. बाय द वे, तुमच्या सुनेची बॉसच्या सोबत चक्कर बघा चालायची. लफडा अजून पण सुरू आहे की संपून गेलंय? बिलकुल चांगलं उत्तर दिलं तुम्ही. अशा प्रश्नांची उत्तरं देण्याची माझ्यावर वेळ यायला माझी सून कारण आहे. बघा, नाही तर मिसेस तोमर सारख्या बायका मला कुठला प्रश्न विचारण्याची हिम्मतच नाही करत कधी. हाय सुगंधा. हाय विकी. खूपच सुंदर दिसतेस. ओ, इतक्या वर्षानंतर हे. तू पण बघ, इतक्या वर्षानंतरच दिसलीस. अरे बघ ना विकी, विचार निराळे, रस्ते निराळे, पण बघ ना, दुनिया किती गोल आहे. येस. अच्छा, आता माझ्या लक्षात आहे ते असं, तुला हे पार्ट्या ब्रिटनमध्ये जाणं बिलकुल पसंत नव्हतं, राईट? तू पण खूपच गेलास बदलून. हो, आणि मी पण तशी मी आज पण इथे बघ नव्हतेच येणार, पण म्हटलं थोडे बिझनेस कॉन्टॅक्ट्स बनतील. ओके. शिवाय थोडे लोक हृदयाच्या जे जवळ आहेत, मी त्यांना दृष्टीच्या जवळ ठेवू शकेन. चल बघू, मी तुला माझ्या वाईफला भेटवतो. कम 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 कम. तुला भेटून खूप बरं वाटेल तिला. ही सुगंधा आहे, प्रोटेक्ट कंपनीची CEO. हो, आणि ही कल्पना, माय वाईफ. हाय. हॅलो. अच्छा, तुम्ही दोघी बोला जरा, मी लगेच आलो. राईट? ओके, प्लीज.
खरंच बरं झालं आज चंद्र नाही आला. नाहीतर तुम्हाला बघून लाजला पण असता. आला असावा, पण कदाचित बघा आधी तुम्हाला पाहिलं त्याने, ह्यासाठी लपला असेल. बघा, मी प्रोटेक्ट कंपनीची CEO असून आणखीन विकीची कॉलेज फ्रेंड पण आहे जुनी. तुम्हाला भेटल्याने खूपच बरं वाटलं. मला पण. विकी आणि तुमची जोडी खूपच चांगली आहे. पण तुम्हाला एक सांगू मी, कॉलेजमध्ये विकीवर मुली कितीतरी मरायच्या. तुम्ही पण? खरं सांगू की खोटं बोलू मी? खोटं सांगा ना. खरं बोला तर मग कदाचित मला संशय पण येईल. नाही कल्पना, असं बिलकुल नव्हतं काहीच. विकीला पण त्या मुलींमध्ये मुळीच इंटरेस्ट नव्हता. आणि माझ्या लाईफमध्ये स्पोर्ट्सपेक्षा जास्त मुळीच नव्हतं काही. विकी आणि मी पूर्वी पण खूप चांगले दोस्तच, शिवाय आज पण फक्त चांगले दोस्तच. माझा विषय चालू आहे ना? खरंय खरंय. आता मला चांगलं म्हटलं जात आहे की वाईट? तुमचं कौतुक होतंय. ओह गुड. एक्सक्यूज मी, यू आर लुकिंग लवली. हाय, थँक्स. अब विकी, सुगंधा, चला, मला तुम्हा दोघांना थोड्या खास पाहुण्यांना भेटवायचंय लवकर. चांगलंच झालं तू पण इथे असते. अखेर तू इथपर्यंत पोचलीसच तर. स्वतःच्या गाण्याच्या बळावर नसेल, स्वतःच्या स्त्रीत्वाच्या बळावर असेल. काय म्हणताय तुम्ही? माझं म्हणणं बघ साफ आहे. तुझ्यासारख्या छोट्या दर्जाच्या स्त्रिया इथे हाय सोसायटीपर्यंत पोचण्यासाठी 3 तऱ्हेच्या रस्त्यांचा स्वीकार करतात. पहिला, टॅलेंट. दुसरा, स्वतःच्या स्त्रीत्वाच्या बळावर पैसेवाल्या मुलांना फसवायचं हो आणि त्यांच्याशी लग्न करायचं. मग तिसरा, खूप नशीबवान तू, तिसरा रस्ता तुला वापरायची गरज नाही पडली. तुम्ही माझा इतका पण तिरस्कार का हो करता? ह्यासाठी हो, कारण तू अलका शिरोडकरला आव्हान दिलंयस. तू त्या मुक्कामावर पोचायचा प्रयत्न केलायस ज्या मुक्कामावर मी बसले पूर्वीच. हा तर गैरसमज आहे तुमचा. हे बघा, मी तुम्हाला मानते खरंच खूप. शिवाय तुमच्यासारख्या नामी सिंगरशी कॉम्पिटिशन करण्याच्या बाबतीत मी विचार पण नाही करणार कधी. काय पण योगायोग आहे, आज 2 ग्रेट सिंगर एकत्र. अलकाजी, अहो आज तुम्ही एक मस्त असं गाणं ऐकवा ना. काय आहे ना, माझी तब्येत बरी नाही, जरा गळा जरा खराब आहे. सॉरी, मला गायला नाही बघा हो, जमणार. आय एम सॉरी. प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ. कल्पनाजी, जरा ऐका, तुम्ही म्हणा ना प्लीज गाणं. असं मी नाही बघा आता. कम ऑन कल्पना, सिंग. नाही विकी, विकी मला नाही बघ जमणार. तू का नाही गाणार बोल? हे बघ, ही बिलकुल योग्य वेळ आहे सर्वांसमोर प्रूव्ह करायला की यू आर द बेस्ट सिंगर. तू सर्वात बेस्ट गाशील. शुअर, तू गा बघू. कम ऑन, सिंग. एक्सक्यूज मी, काय बरं चाललंय? मॉम, सर्व लोकांची इच्छा आहे की कल्पनाने आता गावं. आणि हेच लोक नंतर मग पैसे पण फेकतील. अशीच इच्छा आहे ना हिची खरी? मॉम प्लीज. तमाशा बनवला आहे या गाणारीने आपल्या घराण्याच्या इज्जतीचा. आपल्याला पण फरफटत ही तिकडेच नीव पाहते आहे ज्या घाणीतनं तू हिला उचललंयस.
मॉम, स्वतःच्या सुनेविषयी अशी बोलणी केल्याने तू तुझ्या घराण्याच्या इज्जतीमध्ये शान नाही का आणलीस काही? लोक बघतायत. विकी, हेच मला तुला समजवायचं आहे बघ, की लोकांचं इथेच लक्ष आहे. सीन बघ नको क्रिएट करूस. कल्पना, तू आता नाही गाणार मुळीच. नाही गाणारेस म्हणजे नाही गाणारेस. मॉम, तू माझं जरा विकी, विकी प्लीज, मम्मीजींचं बिलकुल खरंच आहे हे. हे बघा, आय एम रिअली सॉरी. मला गाता नाही येणार आता. आणि बघा, माझी तब्येत पण नीट नाहीये. मी 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 घरी जाते विकी. कल्पना, बाई इतकी मूर्ख पण नाही ती, म्हणजे तुला सोडून जाईल अशी. कल्पना आपल्या घरीच जाणार आहे. यू वेट हिअर. पार्टीमध्ये तुला अजून पण इम्पॉर्टंट लोकांना भेटायचंय. मज्जा आली. आज मला बरं वाटलं. गाणं गायचं बघा दूरच, कल्पना बघा बाथरूम मध्ये गुणगुणायला पण कमीत कमी आता बघा 10 वेळा तरी जरूर विचार करेल. बिचारी कल्पना. मॅडम, हे तुम्ही चांगलं नाही केलं. काय काय चांगलं नाही केलं मी? अरे मुलगी 2% ती माझ्यासमोर काय हो, आणि मी बस तिला नुसती बघत बसू? नो वे. मी माझ्या फॅमिलीचा बळी देत, एक मोठा काळ एकटी राहत, अथक परिश्रम करीत, शेकडो बलिदान देत, हजारो कठीण प्रसंगाचा सामना करीत हा मुक्काम मिळवला आहे. समजलास? बरं, मुलीचं ते इतकं दुस्साहस की मिली माझ्याशी नजर मिळवते. अहो, त्या दिवशी कॉन्सर्टमध्ये तुम्ही नुकसान कल्पनाचं जे केलं, काय पुरेसं नव्हतं ते? यू हॅव ऑलरेडी रून हर करिअर. बिचारी बर्बाद होऊन गेली आहे. मग बघा, हे सर्व करायची काय पण गरज आहे? असं? अरे वा भाऊ वा, फारच विचार बुवा तुम्ही करता बघा तिचा. काय चाललंय हे? हे तुम्ही केव्हाच नाही समजणार. पण अलकाजी, माझा विवेक अजून जिवंत आहे. तुमचा तर केव्हाच मरून पण गेलाय. काय 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 आता काय म्हणालात? जरा पुन्हा बोला बघू. विवेकाविषयी बोलतोय. विवेक. हवं असल्यास या शब्दाचा अर्थ पण काय बनतो तो तुम्हाला समजवू? बस झालं, बस. जाणतोस तू कुणाशी बोलतोय? चांगल्या रीतीने माहितीये. मी एका अशा बाईशी इथे बोलतोय जी स्वतःची लायकी विसरून गेलीये. असं म्हणजे तू आता मला माझी लायकी सांगणार वाटतं? स्वतःची पायरी विसरलास? तुझं दुस्साहस कसं होतंय माझ्यासमोर अशा रीतीने तोंड उघडायचं? विसरता आहात की आज तुम्ही ज्या मुक्कामावर आहात ना, त्या मुक्कामापर्यंत पोहोचवणारा माणूस मी आहे. ते तुम्ही कल्पनाचं जे नुकसान केलं, उद्या तसं तुमचं पण होऊ शकतं. खामोश. अलका शिरोडकर आज ज्या मुक्कामावर आहे ना, कुठल्याच मायच्या लालला बघा तिला तिथनं काहीही करता येणार नाही. आणि हो, ह्या मुक्कामापर्यंत तू मला नाही, पण मी तुला पोचवलं आहे. तुला बनवणारी मी आहे, अलका शिरोडकर. अजून एक महत्वाचं, मला जेव्हा हवं तुला बघ असं चुटकी वाजवीत बस संपवेन. अभिमान खाली पाडतो असं म्हणतातून चांगला चांगला अलका शिरो. बिलकुल चुप. अलका शिरोडकर खाली पडणारी बाई नाहीये. उलट बाईंची जेव्हा इच्छा असेल, तुला शिवाय कल्पना सारख्या किड्या मुंग्यांना पूर्ण बघशी पायाखाली पार चिरडणारी आहे. कोण कुणाला बघा चिरडेल हे तर येणारी आपल्याला वेळच सांगणार आहे. पण आता मी तुम्हाला फक्त इतकंच सांगू इच्छितो की आजच्या नंतर मी तुमच्याकडे काम नाही करणार मुळीच. असं? डोकं पिकं फिरलंय तुझं? तुला जीव द्यायचा आहे का रे? हे नको विसरूस की आज तू जो कोणी पण आहे ना, फक्त माझ्यामुळे आहेस इथे. तू 2 दिवस पण टिकणार नाहीस बघ या इंडस्ट्रीमध्ये, समजलास?
समजत नाहीये की तुमच्या ह्या बोलण्यावर हसू की तुमच्यावर दया दाखवू. दया तर तू स्वतःवरच दाखव म्युझिक डायरेक्टर साहेब. मला तर वाटलं होतं तुला अक्कल असेल म्हणून, आणि तू मात्र डफर निघालास, तो पण महाडफर. मी ह्या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये तुमच्या येण्याच्या पूर्वीपासूनच आहे आणि तुमच्या जाण्यानंतर पण राहणारच. तुम्ही बघा, फक्तच स्वतःचा विचार करा. बाय द वे, माझ्यातर्फे ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. इडियट. 2-4 दिवस धक्के खाल्ले की ओरडत रडत पळत पळत अलका शिरोडकरच्या पायांजवळ येणार. मूर्ख. पूर्ण जगामध्ये भरपूर मूर्ख भरलेत. कल्पना, सगळे स्वतःच्या स्वप्नांच्या बळाने जगतात. केव्हाच स्वतःच्या स्वप्नांपासून दूर नाही जायचं बेटा. स्वप्नांपासून दूर जाणं मरण्याच्या बरोबर आहे बेटा. तुमचा आवाज, तुमचा हुन्नर भगवंताची देणगी आहे. बिलीव्ह मी, ही तुमच्यापासून कोणीच नाही हिसकावू शकत. कोणीच नाही. पेटी कॉन्सर्टमध्ये गायलीस की नाही तरी तू संगीताला स्वतःपासून दूर मात्र नको होऊ देऊस बेटी. कारण ही तुझी कला आहे. संगीत हे नशीब असतं कलाकाराचं. तुझी पण कर्मभूमी आहे ही बेटी. तमाशा बनवला आहे या गाणारीने आपल्या घराण्याच्या इज्जतीचा. आपल्याला पण फरफटत ही तिकडेच नेऊ पाहते आहे ज्या घाणीतनं तू हिला उचललंयस. हॅलो. हॅलो मॅडम, काय चाललंय तिथे? जेव्हापासून लग्न झालं आहे तू तर जुन्या दोस्तांना विसरून गेलीयस का? ना फोन ना SMS, मुळीच काही नाही. अगं पायल, असं मुळी पण नाहीये. पायल, काय ना की घरच्या कामांमध्ये इतकी गुरफटून उरते की वेळच नाही मिळत मला. हो, आणि मला सांग पण, आपण दोघी केव्हा एक दुसरीला विसरणं शक्य आहे का? बरं, सर्व सोड. तू मला सांग, काय चाललंय? बस जुनं रुटीन. मी बघ अजूनही क्लासला जाते रोज. व्हेरी गुड. शिवाय तुझा रियाज कसा चाललाय? तुला पण माहिती आहे यार, मी तुझ्यासारखी ग्रेट नाही मुळीच. तू तर बॉर्न सिंगर आहेस आणि मी बाथरूम सिंगर. तुझ्या गाण्यांनी मैफिल सजल्या जातात आणि माझ्या मैफिली उजाडल्या जातात. आता तू मला सांग, तू क्लास केव्हापासून जॉईन करणार आहेस? म्हणजे काय आहे ना, तुझ्याशिवाय मजा नाही येत. पायल, मी माहित आहे. मोठं सासर, मोठ्या गाड्या, मोठमोठे लोक. तू मान्य नाही करत तरी पण तुला एक सल्ला द्यायचा म्हणते. कल्पना, प्लीज यार, तू तुझं सिंगिंग केव्हाच नाही सोडायचं. बघ ती अलका फुलकाची, यांना म्हणू दे काही. म्हणालं कोणी काही मनावर नाही घ्यायचं. तू म्हणजे एक स्टार आहेस, जराही कुणामुळे थांबायचं नाही. ठीक आहे? चल ठेवते फोन. बाय. स्वतःची काळजी घे. ओके, बाय. स्वप्नामध्ये पण केव्हा विचार केला नसावा की तू इतक्या मोठ्या घरची सून बनशील म्हणून. तुझ्या डॅडच्या 1 महिन्याच्या सॅलरीपेक्षा जास्त खर्च
मी माझ्या चपलांवर करते सुनबाई. हो सर. गुरमीत नावाच्या मजनूपाशी कल्पना नावाच्या लैलाचा रुमाल आहे. जा बघू, शिवाय जाऊन पत्ता लाव की दोस्ती किती गहन आहे. मला जाणून घ्यायचंय सर्व. स्वप्ने माझी पायावरती उभी उंच इतकी की आकाशी भिडणारी रवी येतो घेऊन प्रभात नवी दश दिशा प्रज्वलित माझ्यासाठी चंद्राला स्पर्शते लागेल आवाजाची माझ्या गोड स्वप्नांची सुरुवात ही